आता पारायण करायचं म्हणजे काय करायचं बघा, तुम्हाला गुरुचैत्र स्वामी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला त्याचे 3 पारायण करायचे आहेत. आणि हे तिन्ही पारायण तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलाच तुमचे दुःख दूर करत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती बघणार आहोत की गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चैत्र सारामृतचं पारायण कसं करायचं. फक्त 3च पारायण करायचे आणि ह्या 3 पारायणामध्ये तुम्हाला तुमची मनोकामना किंवा तुमची काही इच्छा असेल, अजून काही काम असेल, होत नसेल, कोणतीही तुमचं इच्छा असो काम असो ते पूर्ण होणारच. त्याच्यामुळे तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता कसं करायचं त्याची डिटेल माहिती बघूया. आता गुरुपौर्णिमा आहे म्हणजे 29 जुलै 2026. आपल्याला माहिती आहे की पौर्णिमा प्रत्येक महिन्याला येते, पण प्रत्येक पौर्णिमेचे वेगवेगळं महत्व असतं. आता ही आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते, सेवा करायची असते. आपल्या गुरूंचा जो काही मंत्र आहे तो सिद्ध करून घ्यायचा असतो आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला तो दिवस दिलेला आहे आपल्या गुरूंसाठी. आणि आपले गुरु कोणते आहेत बघा, आपल्याला लहानपणापासून आपण जन्मतो तेव्हापासून आपले गुरु म्हणजे पहिले गुरु आपले आई वडील असतात. त्याच्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक, तिसरे गुरु म्हणजे आपल्या जे काही आपण काम करतो किंवा आपले ऑफिसमधले असो किंवा कोणतेही आपल्या प्रगतीसाठी जे यांनी आपल्याला मदत केलेली आहे ते आपले सर्व काही आपल्या पावलोनपावली आपल्याला गुरु मिळत असतात. तर आपल्याला आपल्या गुरूंची पूजा सेवा त्यांची करायची असते. आता सगळ्या ब्रह्मांडाचे गुरु जर म्हणलं तर आपले स्वामी समर्थ महाराज या सगळ्या विश्वाचे गुरु आहेत ते. आणि त्यांची साथ ज्यांना लाभली त्यांचं आयुष्य सुखमय झालेलं आहे, याच्यात काही शंकाच नाहीये. त्याच्यामुळे आपले हे गुरु आहेत. तुम्हाला कोणत्याही गुरूंकडे जाऊन कानं फुंकून किंवा मंत्र घेऊन असे गुरु करायची गरज नाही. केंद्रात जायचं, मठात जायचं, स्वामींच्या तिथे आपण स्वामींना संकल्प सोडायचा आणि त्यांना आपले गुरु मानून घ्यायचं. आणि हे बघा तुम्हाला पावली काय तुम्हाला सेकंदाला तुम्हाला ते साथ देतील आणि तुमच्या दुःखातून तुम्हाला तो बाहेर काढतील. त्याच्यामुळे हे गुरुनं खरंच मी तर तुम्हाला यांच्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही, कारण मी कोणीच नाहीये त्यांच्याविषयी सांगणारी. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींचा आत्मा आहे, म्हणजे स्वामींचं चरित्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे. स्वामी कसे होते काय आपल्याला त्याच्यात माहिती मिळून जाते आपण जर तो ग्रंथ वाचला तर. आपल्याला तसं तर रोज त्याचं 3 अध्याय 11 माळी जप करायचा, स्वामींची नित्य सेवा. पण तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चैत्र सारामृतचे 3 पारायण करायचे आहेत. आणि हे 3 पारायण करायच्या आत तुमचं काम झालेलं असेल किंवा तुमच्या कामातले जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर झालेल्या असतील, म्हणजे तुम्हाला मार्ग दिसायला लागेल. इतकी प्रभावी ही सेवा आहे. कोणतेही कठीण काम असो तुमचं ते पूर्ण होणार ह्या पारायण केल्यावर. फक्त पारायण करतेस त्याचे काही नियम अटी आहेत त्या तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जाणून घ्यायचे आहेत आणि तसंच पारायण करायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर काय करायचं आहे आपल्याला पारायण, आपण आता तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्हाला अगोदर ग्रंथ आणावा लागेल स्वामी चैत्र सारामृतचा. त्याच्यानंतर 21 अध्यायाचे तो ग्रंथ राहतो, तो ग्रंथ आणायचा. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान पाहिजे, म्हणजे आपल्या गुरूचं स्थान आपल्या देवघरामध्ये पाहिजे. त्याच्यामुळे फोटो मूर्ती जे काही आणायचं असेल ते आणू शकता. देवघरामध्ये त्यांची स्थापना करा, कारण आपण सेवा करतो तर आपल्या गुरूंनी आपल्याला सेवा करताना पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या समोर बसून सेवा करायची आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला ग्रंथ लागेल, एक आसन. त्याच्यानंतर कोणीही पारायण करू शकतं, अगदी मुलगा, कॉलेजमधले, मुली, ज्यांना वाचता येतं, ज्यांच्या आयुष्यात काही अडीअडचणी आहेत, सर्व महिला पुरुष सर्व तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता. तर काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपण जेव्हा पारायण करतो, आता तुम्हाला हे पारायण 27 तारखेला सुरू करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही पारायणाची वेळ एकच ठरवायची, म्हणजे सकाळी पारायण होत असेल तर सकाळीच करा, त्याच्यानंतर दुपारी होत असेल तर दुपारीच करा, 3 दिवस सायंकाळचे होत असेल सायंकाळच्या वेळेसच करा. म्हणजे 3च पारायण करायचे,
वेळ एकच असावं, म्हणजे यानं काय होतं की आपली वेळ एक असली पाहिजे सेवेची. नाही तर कधी पहिल्या दिवशी करा सकाळी, दुसऱ्या दिवशी नाही झालं सकाळी तर मग दुपारी करा, असं करू नका. एकच अधिष्ठान, त्याचं एक अधिष्ठान सेवा अशी त्याला म्हणतात आपण. स्वामींना श्रीफळ, मठ असेल केंद्र असेल जवळ तर तिथे जाऊन स्वामींना श्रीफळ, खडी साखर, दक्षिणा ती तुम्हाला स्वामींना व्हायची आहे. त्यांना विनंती करायची आहे की मी ह्या कामासाठी मी असे असे पारायण करत आहे आणि मला ह्या कामामध्ये किंवा माझ्या सेवेमध्ये मला यश येऊ द्या आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या, अशी तुम्हाला केंद्रात जाऊन श्रीफळ ठेवायचं. केंद्र जवळ नसेल तर घरी स्वामींचं फोटो मूर्ती असते त्याच्यासमोर ठेवलं तरीही चालतं. फक्त आधी स्वामींना विनंती करायची, त्याच्यानंतर करायचा आहे संकल्प. आता संकल्प काय करायचा आहे, हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्ही सेवा कशासाठी करत आहात याचं सगळं काही तुम्हाला स्वामींना सांगून तो संकल्प सोडायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. समोर अगरबत्ती दिवा सुरू ठेवायचा आहे आणि पारायण करायचं आहे. आता आसन खाली बसायला घ्यायचं, त्याच्यानंतर समोर पाठ, चौरंग किंवा काही ग्रंथाचं स्टँड वगैरे असेल ते घ्यायचं. मांडीवर ठेवून ग्रंथ कधीच वाचायचा नाही, त्याच्यामुळे ते ग्रंथ त्याच्यावर पाटावर ठेवून तुम्हाला वाचायचं आहे. अगोदर ग्रंथाची पूजा करायची. पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प, ग्रंथाची पूजा वगैरे पहिल्याच दिवशी करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही करायची गरज नाही. कारण पहिल्या दिवशी आपण सुरुवात करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही आपल्या सेवेत अडीअडचण येऊ नये म्हणून आपल्याला करायचं असतं. तर हे सर्व करायचं. त्याच्यानंतर ग्रंथाची पूजा करायची आणि सुरुवात कशी करायची आहे तर तुम्हाला अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन म्हणायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रंथाला वाचायला सुरुवात करायची आहे. 1 ते 21 अध्याय पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे. आता हे पारायण तुम्हाला कसं करायचं आहे, आता ही सगळी माहिती तुम्हाला सांगितली मी, पण पारायण आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस जर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली ना तर तुमचं पारायण म्हणजे तुमचं पारायणचे तुम्हाला सेवेचं फळ मिळणारच आहे, पण तुमच्या इच्छा पण लवकरात लवकर पूर्ण होतील. जर तुमचं खूपच काही अडीअडचणीचं काम असतील तर त्यातले मार्ग मोकळे होतील, याच्यात काही शंकाच नाही. आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला एक आसनी पारायण करायचं आहे. एक आसनी पारायण म्हणजे काय तर तुम्ही ज्या स्थितीमध्ये पारायण करायला बसलेले आहात, ज्या पोझिशनमध्ये तुम्ही बसलेले आहात त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला पूर्ण 21 ग्रंथ म्हणजे स्वामी 21 अध्याय वाचेपर्यंत तुम्हाला त्याच पोझिशनमध्ये बसायचं आहे. म्हणजे तुम्हाला मांडी वगैरे तुमचे मोडायची नाहीये किंवा मांडी हलवायची पण नाहीये. हात हलवू शकता, फक्त मांडी तुमची तसेच राहिली पाहिजे. वाटलंच तर ग्लास वगैरे पाण्याचा घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला घसा कोरडा वगैरे पडला तुम्हाला पाणी पिता येईल. मोबाईल वगैरे काहीच घरामध्ये टीव्ही वगैरे चालून नाही पाहिजे. मोबाईल थोडासा सायलेंट ठेवायचा सेवा होईपर्यंत, कारण आपण स्वामींची सेवा करतो त्याच्यामुळे सगळं मन त्या सेवेमध्येच तुमचं पाहिजे. अर्धमन इकडे अर्धमन तिकडे असं जर म्हटलं तर मग सेवा आपली अपूर्ण होते त्याच्यामुळे. आणि एक मांडी घातली, आता तुम्ही कोणत्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहात, म्हणजे 1 तास तरी लागतो त्या सेवेला, 1 तास तुम्ही बसू शकतात का कोणत्या पोझिशनमध्ये ती ठरवून तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला तसंच बसायचं आणि अजिबात मांडी मोडायची नाहीये. म्हणजे ह्या पारायणाचा हा एकच नियम आहे आणि तो नियम तुम्हाला मोडायचा नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं काम झालंच पाहिजे, एखाद्या दिवस आपलं होतं ना की आपल्याला असं वाटतं मी काही करायला तयार आहे, फक्त माझं काम झालं पाहिजे, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा. बघा 3 दिवसाच्या आत तुम्हाला काही ना काही गोड बातमी किंवा काही ना काही तुम्हाला चांगली खबर येईलच. तर तुम्हाला तेवढं पारायण करताना लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर लवकरात लवकर तुमचं जर काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मग सेवा पण तशीच करावी लागेल. नाहीतर आपल्याला माहिती की स्वामी आपल्याला देतातच, पण मग आपली वेळ येऊ देतात ते, पण आपल्याला वेळेच्या आधी जर पाहिजे असेल तर तुम्ही अशी सेवा करू शकता. 3 दिवस करायचं आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशी तुमचं पारायण संपून जातं, 3 दिवस होऊन जातात. तर शेवटच्या दिवशी आपल्याला काही करायची गरज नसते. पारायण झालं, ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचं किंवा स्वामींचा मूर्ती फोटो आहे की देवघरात आपल्याला नैवेद्य हे दाखवायचा. आणि ही सेवा करत असताना आपली नित्यसेवा सुद्धा रोजच्या रोज सुरू पाहिजे. नित्यसेवा म्हणजे काय तर आपला 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा आपली कंटिन्यू करायची आहे. कोणती सेवा करत असताना आपली नित्यसेवा चुकू द्यायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.